पार्टीला मायरा फर्स्ट आली ना गाईज, मी तिच्या पार्टीला आलो क्लब हाऊसमध्ये. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही आलेलो युक्ताच्या बेबी शॉवरला, जी आहे वलपाड्याची. सो हा इव्हेंट रोडामध्ये केलेला आहे. सो मी तुम्हाला दाखवतो. सो साक्षीची जाव आहे ती. नाही इथे बस, डायरेक्ट घरी पाठवून तुला त्यांनी. सो अशा प्रकारे लेडीज आलेले आहेत त्यांच्या डान्ससाठी. पण काय घरी लोडा मला पण लवकर काय बोल. आम्हाला थोडेसे फ्लावर्स दिलेले आहेत त्यांच्या एंट्रीसाठी. आता बेबी शॉवरची मॉम अँड डॅड येणार आहेत थोड्याच वेळाची. मॉम अँड डॅड म्हणजे तिचा बेबी शॉवर आहे, ती येणार आहे आता. जे मॉम टू बी आणि डॅड टू बी होणार आहेत. सईच्या जावेच्या जपून ठेवा, कारण की आज मला स्टार्टर सर्व केलेले आहेत. चिंकीने घेतलेले चीज बॉल आणि हराभरा कबाब, आणि मायराने फक्त चीज बॉल घेतले आणि मी फक्त हराभरा कबाब. सो आता कार्यक्रमाची सुरुवात झालेली आणि हा ऋतिक म्हात्रे रील मेकर तुम्हाला माहीतच असेल. त्याला आवडते का आपली उत्सव मूर्ती पूर्णपणे तयार आहे. फोटोशूट सुद्धा झालेला आहे. काय कॅमेरामॅन ऑलमोस्ट डन ना. आपण घ्यायचं का त्यांना, त्यामुळे इथे पण बरेचसे इकडे एक मिनिट, इकडचे लोक नवरीकडचे आहेत का, मुलीकडेच आहेत का, आणि इकडचे सगळे मुलाकडेच आहेत का? म्हणजे त्यांच्यातलं इकडे बसलं तर काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाहीये. चेअर इथे पूर्ण खाली आहे. इथे बसलात तरी चालेल. हा ठास नको, आमच्या पार्टीमध्येच बसायचंय. खरंच ना. युक्ताताईच्या बेबी शॉवर साठी अरे बाकीचे सगळे ना की फक्त जेवायला कोणीच नाही ना. हो ना. संतूर मॉम आहात ती गोष्ट वेगळी, पण तरी सुद्धा इथे बसलेल्या सगळ्या जणी आई आहात. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे सुद्धा डोहाळे जेवण तर झालेच असतील ना. झालंय का नक्की? अरे बापरे, यांचं झालंय इकडे, तुमचं तिकडे झालंय ना. आपण एवढं मोठं मॉल वगैरे घेऊन नाही येऊ, पण झालंय ना. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येक बाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे, बरोबर? मग मला सांगा, डोहाळे जेवण आपण का करतो? कोण सांगेल मला? तुमचं सगळ्यांचा झालेला आहे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. ताई सॉरी, माझ्या तोंडात मला खाऊ दे, मग मी तुम्हाला काय ते सांग. थांबू का मी तोपर्यंत? दुसऱ्यांनाच विचारू शकता म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये का? हा मग सांगा ना तसं. आज डोहाळे जेवण ओटी भरण्याचा कार्यक्रम आपण का करतो? सांगा ना, तुम्हाला जे उत्तर माहिती असेल ते सांगा. हा करतात, मी तेच बोलली, करतात. सगळ्यांचं झालेलं आहे, पण ते का करतो? मावशी तुम्हाला माहितीये काय? माहितीये का, आपली वायर सगळ्यांपर्यंत मला वाटतं पोहोचता येणार नाही, ती पोहोचू शकत नाही. मी तुमच्यापर्यंत पोहोचली होती, तुम्हाला माहिती होतं. तुमच्या काळात हे नव्हतं. मग तुमच्या सासूने घरातल्या घरात पण ओटी नाही भरली का तुमची? कुठे आहेत त्या? आता निघालंय ना. पण मला असं माहितीये की म्हणजे काय माहितीये का, डोहाळे जेवण हे डोहाळे पूर्ण करण्यासाठी करतात. कारण तिला काही पण अशी खाण्याची इच्छा होती, ती पूर्ण व्हावी, त्यासाठी हे डोहाळे जेवण असतात. हा, तिचे सासरे असू दे, तिचा नवरा असू दे, तिचे सगळे डोहाळे पुरवायला तिच्या मांडीचे आहेत. पण तरी सुद्धा आज
इतका छानसा सोहळा करू, तुम्हा सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण का? कारण हे आहे की डोहाळे जेवण आपण म्हणत जातो हो, पण ह्याला म्हणतात गर्भसंस्कार. आणि तो गर्भसंस्कार त्या बाळावर व्हावा म्हणूनच तुम्हा सगळ्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना इथे बोलावलं जातं आणि तुमचे सगळ्यांचे शुभ आशीर्वाद त्या बाळाला मिळावे, हेच ह्या मागचं शास्त्रीय कारण आहे की तुम्हा सगळ्यांचे शुभ आशीर्वाद त्या बाळाला मिळावे, त्या आईला मिळावे, त्याचं पुढचं भविष्य चांगलं व्हावं. तुम्हाला माहितीये ना, मुलगा जेव्हा जन्माला येतो, मुलगी जेव्हा जन्माला येते, आपण काय म्हणतो? हा ना आईवर गेलं. एक जण म्हणजे नाही, त्याचं नाक आहे ना त्याच्या बापावर गेलंय असं म्हणतो ना आपण. का म्हणतो बरं? आपल्याला जसं वाटेल, जसं दिसेल आपण तसंच म्हणतो ना. पण ऍक्च्युली जेव्हा मूल आईच्या उदरात असतं तेव्हापासूनच त्या बाळाचा चेहरा तयार व्हायला सुरुवात झालेली असते. तर आता तुम्हाला सगळ्यांनाच कळलं असेल डोहाळे जेवण का करतो. तर मी हळूहळू पुढे या. जरा थांबा, तिथे मागे थांबा. जेव्हा ते पुढे येईल तेव्हा सगळ्यांनी मुलांना पाकळ टाकायचं आहे. आधीच आपण होऊ नका. पाकळ टाका आणि जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपलं बाळ, आपलं म्हणजे सगळ्यांचंच, पण आता सध्या तिच्या पोटात बाळ आहे. ते जर आनंदी हवं असेल तर काय पाहिजे आपल्याला? ती आनंदी झाली पाहिजे ना. आई आनंदी असेल तरच होणारं बाळ कसं असणार आहे? हॅप्पी असणार आहे. मग तिला आनंद देण्यासाठी जर तुम्ही आलात तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आवाज येतोय का ताई? नाही. आत्ता ताई कशी हसूच येते त्यांना, बाकी काहीच नाही. म्हणजे आत्ता नाही, नंतर आमच्या कानात सांगणारच का? ताई हे काय दहशत आहे तुझी?
तुला? काही नाही करणार ती. आता थोड्या वेळाने आई घेऊन जाणार आहे घरी. हो ना आई? प्रोग्राम झाला का घरीच जाणार आहे, त्यामुळे तू म्हणजे एकदम निश्चिंत राहा आणि बोल आता कशी येते. मला सर्व ऐकते की असं तुम्हाला वाटत असेल. आम्हाला बिलकुल वाटली नाही. कुणाला वाटलं का इथे? One and a half month or a year? मंथचा होता. ओके. आणि नंतर फायनली तुमचं लग्न झालं. हो ना? शॉपिंगला जास्त वेळ कुठे लावला? कोणीच नाही शॉपिंगला वेळ लावला. ठीक आहे. मला सांगा लग्न किती वाजताचं होतं आठवतं? बापरे, आम्हाला वाटलं आमच्या ताईने वेळ लावला असेल. कसं असतं मला त्यामुळे लेट झालं यायला. आई तुमचा मेकअप झाला, मेकअपला वेळ झाला. आज पण खरंच खूप सुंदर दिसतंय, पण आज मला वाटतं वेळात आलात तुम्ही. इथे पण आम्ही वेळेतच लावणार होत ना की मेकअपला वेळ लागणार आहे. आता कसं असतं माहिती का, मी मगाशीच म्हणाले सोपं नसतं मुलीला लहानाची मोठी करायची आणि परक्याच्या हातात द्यायची. सोपं नसतं, पण तरी सुद्धा प्रत्येक बापाला प्रत्येक आईला मनावर दगड ठेवून या क्षणाला सामोरं जावंच लागतं. तर बघूया आता आपण या ताईचं लग्न आणि तिची पाठवणी. वाजले बघा किती. चला चला लवकर, पाठवणीची वेळ झाली. आवरा बरं पटकन, चला. कोणी घ्यायचं नाव मग आधी, नवरीने की नवऱ्याने? नवरीने. लवकर. नवरीने. नवरीने. नवरी घे बरं छानसं नाव. गरम वडा नरम पाव, वैभवराव. गव्हाचं पोतं सुईने उसळलं, गव्हाचं पोतं सुईने उसळलं, त्याने मला पावडर लावून फसवलं. शिवनेरी किल्ल्याचं प्रथम नाव राहुरी. वैभवरावांसोबत चढली सुखी संसाराची पायरी. आमच्या आनंदाला राहिला नाही आमचा ताबा. नोव्हेंबरमध्ये कळालं युक्त होणार आई, वैभव होणार बाबा. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत आमच्यासाठी नाही पण तिच्यासाठी. इतकं सुंदर तिने उखाणा
करा. असं घेणार का? पकडणार कसं आधी असं? लाईव्ह उदाहरण आहे आमच्याकडे. ओ आ करणार आहेत ते. अच्छा ठीक आहे बाबा, आता तुम्ही घ्या बरं. आता तुम्ही सांगा, ते जर रडतंय की दोघंही घरात, मी आई पण नाही तर त्या आई सुद्धा घरात मी एकटेच असतो, मी मग कसं करणार? द्या बरं घ्या. बाळा तुझं काही खरं नाही. दोघे पण आजांनी आजोबांकडे सोडून जाऊ नका. हा चला एकदा आजोबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बायकोकडे बघून काही नाही सुचलं, पण नातवाकडे बघून तरी सुचलं. ते म्हणतात आऊ. गुढी पावडा नाही, गुढी पाडवा. हे पकड. मारा थांब, मी देते थांब, मी देते थांब. फायनली त्यांचा डान्सचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. आता तिची ओटी करण्यात येईल. आता हे दोघं थोड्याच दिवसांनी आई बाबा होणार. पण जेव्हा कळलं आम्ही आणले स्विमिंग पूल, तू नाही आणला. आता तुम्ही हे जे आजी आजोबा मोठे होते दिसतात, मगाशी बाबा म्हणत होते की मला काही येत नाही. पण जेव्हा नातू किंवा बोलला तरी तो तेव्हा माझा आहे, मुलाला सुद्धा मागे बघणार नाही. मग माझा. मनाला माझा. कसं बदलून जाणार. तुला दाखवू का? नाही, मारायचं नाही, मारायचं नाही. आजोबा आणि माझा आहे ना, आई-बाबांना सुद्धा माझा आहे ना स्विमिंग पूल. किती मजा येते. कोण बोललं तुझं आहे? हा कोण? पप्पाने सांगला. पप्पाला मारीन मी. माझा आहे, माझ्या पिल्लूचं आहे बघ. हे बघ हा ठीक आहे. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग. ताई
डान्स एक नंबर परफॉर्मन्स दिलेला आहे. एक मला चालू केलं 2.5 वाजता 1.5 तास झाला कम्प्लीट. मस्तपैकी परफॉर्मन्स केलेला आहे. पूर्ण बालपण ते मोठे भाभी मेरी तुम थैंक यू थैंक यू तरस गए थे जिसको नैना आज हुआ सच वो सपना अल्लाह करे तू भी मिजाज पाए शायराना धिक्ताना 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 तो गाईज व्हेजचा मेनू बघू शकता. सलाड, मोदक उकडीचे, व्हेज कोल्हापुरी, राईस, पुरी आणि पापड. आणि नॉनव्हेजची व्हेज चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी आहे. अच्छा, प्रॉन्स बिर्याणी आणि चिकन आहे. हां, चिकन आहे की माहीत नाही कारण काही त्याच्यात मटन समजलंच नाही.